सध्या मुंबईमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये सध्या महत्त्वाची बैठक सुरू आहे। मुंबईत वांद्र्यातल्या ताज हॉटेलमध्ये 3 नेत्यांमध्ये ही बैठक सुरू आहे। अमित शहांच्या भेटीनंतरची ही महत्त्वाची बैठक मानली जाते। राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि लोकसभेसाठी 2 जागा मनसेला सोडणार असल्याची माहिती कळतेय। त्यामुळे आता या 2 जागा कोणत्या असतील, राज ठाकरे सहभागी होताना महायुतीमध्ये काही अटी असतील का, किंवा नेमकं हे सगळं कसं ठरलंय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर सध्या या ठिकाणी आहेत ताजलँड्स हॉटेलजवळ। आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया। देवेंद्र, अत्यंत महत्त्वाची अशी हाय व्होल्टेज बैठक ही आहे। देवेंद्र फडणवीस तसंच मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंची बैठक आहे, काय काय नेमके तपशील येतात? अनुपमा, आपल्याला माहिती आहे की नुकतीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे वरिष्ठ अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये बैठक झाली आणि या बैठकीनंतर मनसेच्या महायुतीमधील सहभागाच्या दृष्टीने वेगवान घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। साधारण तासाभरापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जे आहेत त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानातून बाहेर पडले आणि ते या वांद्र्यातल्या ताजलँड्स एंड हॉटेलमध्ये पोहोचलेले आहेत। याच ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघे देखील उपस्थित आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक जी आहे ती वांद्र्यातल्या याच हॉटेलमध्ये सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की मनसे जी आहे ती आता जवळपास निश्चित झालेलं आहे की महायुतीमध्ये सहभागी होणार आहे। मात्र मनसेला महायुतीमध्ये सहभागी करायचं असेल तर नेमकं कशा पद्धतीने मनसेला सहभागी केलं जाईल, मनसेला किती जागा देण्यात येतील, आगामी लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे। त्याचसोबत इतर विधानसभा असतील, महानगरपालिका असतील, या दृष्टीने देखील काही बोलणी जी आहे ती आता सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते। कारण तशा पद्धतीची चर्चा जी आहे ती दिल्ली भेटीत देखील झाली होती। मात्र लोकसभा निवडणूक जी आहे ती तुर्तास महत्त्वाची आहे। त्यामुळेच ही लोकसभा निवडणूक जी ऐन तोंडावरती आले असताना मनसेला कशा पद्धतीने सहभागी करता येऊ शकतं, किती जागा दिल्या जाऊ शकतात, याच दृष्टीने या वांद्र्याच्या ताजलँड्स हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे त्यांची एक बैठक जी आहे ती शिवतीर्थवरती बोलावली होती। 11 वाजता ही बैठक होणार होती आणि या बैठकीमध्ये देखील नेमकी दिल्लीमधली भेट असेल, महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात मनसेची जी प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्यासोबत राज ठाकरे चर्चा करणार होते। आणि तत्पूर्वी आपण पाहतोय की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यामधली एक महत्त्वाची बैठक जी आहे ती या वांद्र्यातल्या हॉटेलमध्ये पार पडते। त्यामुळे आता नेमकं या बैठकीमध्ये काय ठरतंय, मनसेला किती जागा दिल्या जातील, 2 जागांची चर्चा जी आहे ती मनसेला आहे। मात्र आता नेमक्या किती जागा खरे देवेंद्र, मनसेला किती जागा मिळतात आणि कुठल्या जागा मिळतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे। मात्र मुख्य प्रश्न असा आहे की नेहमीच खरं तर तोफ, ज्याला धडाडणारी तोफ म्हणतात ती म्हणजे खरं तर राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं। आत्ताच वर्धापन दिन नाशिकमध्ये झाला होता आणि त्या मेळाव्यामध्ये राज ठाकरे म्हटले होते, मी दुसऱ्यांची पोरं अंगाखांद्यावर खेळवणार नाही। तेव्हा खरं तर जेव्हा त्यांनी हे म्हटलेलं होतं त्यावेळी आता जर ते महायुती सहभागी होत असतील तर अर्थातच प्रचार सभांमध्ये सुद्धा त्यांची जोरदार भाषणं होतील। काय नेमकं यावेळी त्यांना स्ट्रॅटेजी करावी लागेल? आपण मनसेच्या या संपूर्ण बीटकडे पहिल्यापासून लक्ष ठेवून आहात, कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना मनसेच्या सुद्धा वावरावं लागणार आहे? नक्कीच नाशिकमध्ये नुकताच मनसेचा वर्धापन दिन झाला होता। त्यावेळी राज ठाकरेंनी भाषणामध्ये स्वाभाविक अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर लगेचच अशा पद्धतीच्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। स्वाभाविक राज ठाकरेंनी मागे जी वक्तव्य केली होती विरोधकांकडून त्यावरती टीकेची झोड उठवलीच जाईल। मात्र आता राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी झाले तर त्यांना मनसेला ज्या जागा पदरात मिळतील त्याचा तर प्रचार करायचा आहे। त्याचसोबत महायुती म्हणून देखील राज ठाकरेंना एक अजेंडा असणार आहे। महायुती म्हणून राज ठाकरे जे आहेत ते प्रचारात उतरणार आहेत आणि स्वाभाविक आहे जी महाविकास आघाडी आहे, खास करून शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, यांच्याकडून जे टीकेचे बाण महायुतीच्या विरोधात येतील त्याच्यासाठी एक प्रमुख व्यक्ती म्हणून राज ठाकरे असतील, त्यांच्या महाराष्ट्रभरात सभा होणार आहेत आणि त्या दृष्टीने देखील या सगळ्या बैठकांमध्ये आगामी होणाऱ्या बैठकांमध्ये नियोजन जे आहे ते केलं जाऊ शकतं। अगदी खरं तर महाराष्ट्रामध्ये जे तोडफोडीचं राजकारण झालेलं आहे आणि एकंदरीतच जे सध्याचं राजकारण आहे त्यावर सातत्याने
निमित्तानं राज ठाकरे यांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे असं म्हटलेलं होतं. त्यामुळे आता राज ठाकरे यांची भूमिका त्यांच्या सभांमधून काय असणार आहे हे बघणं सुद्धा देवेंद्र तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आता राज ठाकरे कशा पद्धतीनं महायुतीमध्ये सहभागी होतात आणि कसा नेमका त्यांचा शेअरिंग असणार आहे, यामध्ये सीट शेअरिंग म्हणूया आपण, जागा वाटपासंदर्भातलं म्हणूया, कशा पद्धतीनं ते करणार आहेत याकडे संपूर्णच खरं तर राज्याचं लक्ष लागलेलं आहे. एकंदरीतच या चर्चेचा रोख अर्थातच हाच आहे की महायुतीमध्ये कसं सहभागी व्हायचं. त्यामुळे आता कशा नेमक्या पुढच्या घडामोडी देवेंद्र पुढच्या काळामध्ये घडणार आहेत? नक्कीच आपल्याला माहिती की ज्या पद्धतीने एक महत्त्वाची बैठक दिल्लीमध्ये पार पडली, या दिल्लीतल्या बैठकीनंतरच मनसे नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या होत्या की सकारात्मक अशा पद्धतीची ही बैठक झालेली. त्यामुळे तेव्हाच जवळपास निश्चित झालं होतं की मनसे जी आहे ती महायुतीमध्ये सहभागी होणार आहे. मात्र दिल्लीमध्ये या चर्चा झालेल्या आणि आता राज्यस्तरावरती चर्चा होताना पाहायला मिळतात आहे. कारण खऱ्या अर्थाने महायुतीमध्ये पक्ष जे आहेत ते वाढताना पाहायला मिळतात आहे. त्यामुळे जागा वाटप जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. लोकसभेच्या दृष्टीने मनसेला तितकं लोकसभेत मनसे सक्रिय नसेल किंवा तितक्या जागा मनसेला मिळणार नाहीत. मात्र विधानसभेच्या दृष्टीने मनसेला जे आहे ते अत्यंत विधानसभेच्या दृष्टीने मनसे जे आहे ते जे काही सीट शेअरिंग असतील ते मनसेच्या दृष्टीने महत्त्वाचं असेल. त्यामुळे विधानसभा असेल, महानगरपालिका असेल, या दृष्टीने जे आहे ते काहीशी बोलणी आधीच घडताना आपल्याला पाहायला मिळतील. जी आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार फक्त लोकसभाच नाही तर विधानसभा असेल, महानगरपालिका असेल याच्यावरती देखील चर्चा करणार आहे. त्यामुळे या सगळ्याच्या अनुषंगे चर्चा घडून एकूणच हे समीकरण जुळवून जे आहे ते मनसे जे आहे ती महायुतीमध्ये सहभागी होणे, तशाच दृष्टीने आता वेगवान घडामोडी घडताना आणि बैठका घडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ठीक, धन्यवाद देवेंद्र दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एकंदरीतच भाजपचं आता हे बेरजेचं राजकारण सुरू आहे आणि निश्चितच मनसेला सहभागी करून घेतल्यानंतर नेमका या जागा वाटप कसं होतील आणि पुढच्या राजकीय दृष्टीनं काय नेमकी समीकरणं पुढे येणार आहेत हे बघणं देखील तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. देवेंद्र, या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी आपल्याकडून अपडेट्स जाणून घेत राहू. तेव्हा राज ठाकरे महायुतीमध्ये सहभागी होणार का याकडे महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष आहे. इकडे एनडीएचा IPO 405 जाणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केलाय. तर राज भेटीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अशा भेटी या होतच असतात असं फडणवीसांनी म्हटलं. कालच राज ठाकरेंनी फडणवीसांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. तर राहिलेलं 20% जागा वाटप हे लवकरच होईल म्हणत मवियावर टीका केली आहे. एनडीएचा IPO लॉन्च झालेला आहे, तो वर सबस्क्राईब झालेला आहे आणि तो 405 जाणार आहे. आमची उशिरा झाली की लवकर झाली, तुम्ही फार त्या भानगडीत कशाला पडता? भेटी होतच असतात. नाही, आता पहिल्या टप्प्यातली तर जवळपास आमचं सगळं फायनलच आहे, पण तरी देखील मला असं वाटतं सगळंच आम्ही लवकर आता निर्णय करून घेऊ. देखिए, वो 2.5 महीने से बैठक कर रहे हैं लेकिन उनका फैसला नहीं हुआ. हमने एक ही बैठक की, 80% फैसला कर दिया. अब दूसरी बैठक करेंगे, बचा हुआ 20% भी कर देंगे.